Hello students, today's lecture we will discuss about environmental pollutions. In these pollutions, next topic is nuclear hazards किंवा रेडिओ हजार्ड्स काय आहेत हे एन्व्हायरमेंटमध्ये ते आपण बघणार आहोत. आता त्यामध्ये फर्स्ट आहे त्याचे सोर्स असतील किंवा त्याचे इफेक्ट आणि त्याचा कंट्रोल काय काय आहेत ते आपण बघूया. देन डेफिनेशन, मग त्याचे डेफिनेशन काय, रिस्क ऑर डेंजर टू ह्युमन हेल्थ or the environment posed by radiations emanating from the atomic nuclei of given substances or possibility uncontrolled explosion originating from fission reaction atomic nuclei. मग ॲटॉमिक न्यूक्लिया किंवा रेडिओ इलेमेंट्स थ्रू काय करायचं आहे आपण अर्थमध्ये किंवा अदर एन्व्हायरमेंटमध्ये काय करू शकतो, चेंजेस करू शकतो. पण त्याचं काय नाही, जास्तीत जास्त त्याचं अनकंट्रोल जर आपण आपल्याकडून झालं तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं आहे, हजार्ड्स किंवा इफेक्ट होऊ शकतो आहे. मग त्याचं काय करायचं आहे, आपल्याला कंट्रोल करायचं आहे, प्रिव्हेन्शन करायचं आहे. दिस इज अ न्यूक्लिअर हजार्ड्स, म्हणजे जे ॲटॉमिक जे मॉलिक्युल्स असतील किंवा एलिमेंट्स असतील त्याचं काय करायचं, लिमिटेशन्समध्येच काय करायचं आपल्याला यूज करायचं आहे. देन फ्युजन, a nuclear reaction in which atomic nuclei of low atomic number fuse to form heavier nucleus with the releases of energy. मग जे हाय इलेक्ट्रिसिटी किंवा हाय पॉवर किंवा हाय ॲटॉमिक नंबरचे जे इलेमेंट्स असतील ते काय करायचे आहेत आपल्याला यूज करण्यासाठी ते अवॉइड करायचे आहेत. ज्याचा लो ॲटॉमिक नंबर असेल तेच काय करायचं आपल्याला यूज करायचे आहेत, जेणेकरून न्यूक्लिअर हजार्ड्स हे काय होणार नाहीत, एन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट होणार नाहीत. Then fission, a nuclear reaction in which heavy nucleus splits spontaneously or in impact with another particles with the release of energy. मग हेवी मटेरियल किंवा हेवी एलिमेंट्स असतील तर ते काय करायचं आहे, स्पॉन्टॅनियसली म्हणजे हळूहळू त्याचं काय करायचं, स्प्लिटिंग करायचं, जेणेकरून एन्व्हायरमेंटमध्ये काय होणार नाही, त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. देन न्यूक्लिअर हजार्ड्स, न्यूक्लिअर पॉवर इज बिंग यूज वर्ल्ड वाईड द जनरेशन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग न्यूक्लिअर हजार्ड्स किंवा न्यूक्लिअर जे आहे त्याचं काय करायचं आहे, प्रोटेक्शन किंवा त्याचं प्रोडक्शन कशासाठी केलं जातं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी. 70% इलेक्ट्रिसिटी एनर्जी कन्झ्युम कम्स फ्रॉम न्यूक्लिअर पॉवर. मग त्यापैकी 17% इलेक्ट्रिसिटी जी आहे ती काय होते, न्यूक्लिअर पॉवरमुळे काय होते, क्रिएट झालेली आहे. ओके. देन न्यूक्लिअर हजार्ड्स, मग न्यूक्लिअर हजार्ड्स काय काय आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आर प्रेझेंट इन नेचर. मग रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस जे आहे ते नेचरमध्ये काय आहेत, ऑलरेडी प्रेझेंट आहेत. देन the undergo natural radioactive decay in which unstable isotopes spontaneously give out. मग त्याचे आयसोटेप्स जे असतील किंवा रेडिओ इनेबल्स असतील हे काय असतील, ऑलरेडी एन्व्हायरमेंटमध्ये आहेत, फक्त ते काय करायचे आपल्याला आहे त्या कंट्रोलमध्ये काय करायचे, यूज करायचे आहेत. फास्ट मुव्हिंग पार्टिकल्स, हाय एनर्जी रेडिएशन्स आर बोथ फिक्स रेट अंटिल ए न्यू स्टेबल आयसोटोप्स इज फॉर्म. ओके. मग याच्यामध्ये हाय एनर्जीचे रेडिएशन्स असतील किंवा मुव्हिंग पार्टिकल्स असतील हे काय करायचे, यूज करायचे, त्याच्या थ्रूसुद्धा काय होतं, न्यूक्लिअर हजार्ड्स हे आपल्याला कंट्रोल करता येईल. पण ते काय करायचे, कंट्रोलमध्येच यूज करायचे आहेत. ते जर आपण अनकंट्रोलमध्ये यूज केले, अनलिमिटेड यूज केले तर त्याचा काय होऊ शकतो, हजार्ड्स होऊ शकतो. द आयसोटोप्स रिलीज आयदर इन द फॉर्म ऑफ गॅमा रेज. मग आयसोटोप रिलीज हे काय करतात, आयसोट्रोप्स किंवा आपण त्याला न्यूक्लिअर एनर्जी आपण त्याला म्हणतो. ओके. मग ते ॲटॉमिक काय आहेत, ॲटम्स आहेत किंवा ते मॉलिक्युल्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत जे केमिकलनी किंवा ऑलरेडी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतील ते एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहेत, त्याच्या थ्रू काय केलं जातं, हे न्यूक्लिअर हजार्ड्स क्रिएट होतात. पण ते कसे अनलिमिटेड किंवा अनकंट्रोलमध्ये आपण जर यूज केले तर त्याचा हजार्ड्स होतो. ओके. देन अल्फा पार्टिकल्स अँड बीटा पार्टिकल्स. मग अल्फा पार्टिकल्स जे आहेत, फास्ट मुव्हिंग पॉझिटिव्हिटी चार्जली पार्टिकल्स. मग अल्फा पार्टिकल हे काय आहे, हाय मुव्हिंग किंवा फास्ट मुव्हिंग पार्टिकल्स आहेत. त्यानंतर बीटा पार्टिकल्स फास्ट मुव्हिंग निगेटिव्ह. मग बीटा जे आहेत ते काय करतात, निगेटिव्ह चार्ज फॉर करतात. देन दिस आयोनायझेशन रेडिएशन्स हॅव व्हेरिएबल पिनट्रेशन पॉवर. मग याच्यामध्ये काय होतं, आयोनायझेशन अँड रेडिएशन्स याच्यामध्ये व्हेरिएबल येतं, त्याचं पिनट्रेशन पॉवर म्हणजे एंट्री करण्याची जी पॉवर असेल ती प्रत्येक न्यूक्लिअरची किंवा न्यूक्लिअर ॲटम जे असेल त्याची काय असेल, सगळ्यांची डिफरन्स असेल, व्हेरियस असेल. देन अर्बनायझेशन आणि इट्स प्रॉब्लेम्स. मग अर्बनायझेशनमुळं काय होतं आहे, अर्बन एरिया मीन्स an area where the most of the population reside. Congestion
डेन्सेन्स ऑफ द पॉप्युलेशन इज मोस्ट पॉप्युलेशन इज मेंटेन ऑर नॉन ॲग्रिकल्चरल एम्प्लॉयमेंट ऑफ प्रोफेशन. अर्बनायझेशनमुळे काय होतं आहे, जी शेतीयोग्य जमीन असेल ती जमीन काय होते पूर्णपणे डिस्ट्रॉय होते किंवा अनयूज होते, तिचं डिसमिस होतं, ती आपल्याला शेतीसाठी योग्य यूज करता येत नाही. हे का होतं आहे, अर्बनायझेशनमुळे होतं आहे. ओके, ह्युमन पॉप्युलेशन इन्क्रीज झालं त्याच्या थ्रू हा प्रॉब्लेम क्रिएट होतो अर्बनायझेशनचा. रूरल एरिया मीन्स an area where the population resides less proportion and denseness of the population is too less and most population is maintained on agriculture and agricultural based employments or professions. ओके, मग याच्यामुळे काय होतं आहे, त्याचे प्रोफेशन्स जे असतील ह्युमन बिईंगचे ते काय करतो आपण, ह्युमन बिईंग काय करतात, त्याच्या ज्या सवयी असतील किंवा त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतील त्या अर्बनायझेशन एरिया थ्रू काय करतो किंवा अर्बनायझेशन या कन्सेप्ट थ्रू काय करतो आहे, क्लिअर करून घेतो किंवा त्या गरजा ज्या असतील रिक्वायरमेंट्स असतील त्या आपल्या भागवून घेतो आणि त्याच्या थ्रू काय होतं, हे अर्बनायझेशनमुळे हे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. जर ह्युमन बिईंगला वाटलं की हा एरिया आपल्यासाठी युजफुल आहे, हा एरिया आपण कन्स्ट्रक्शन करून याच्यामध्ये आपण वेल डेव्हलपमेंट करून आपण काय करू शकतो, आपली लाईफ सेटल करू शकतो, तो ह्युमन बिईंग काय करतो, की लाईफ सेटल करण्यासाठी ते अर्बनायझेशन एरिया क्रिएट करतो, अर्बनायझेशन कन्सेप्ट तिथं क्रिएट करतो आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स पुढे चालू होतात. देन कॉजेस ऑफ अर्बनायझेशन. मग अर्बनायझेशनमुळे काय कॉजेस आहेत, अर्बनायझेशनचे काय काय कॉजेस आहेत. लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन रुरल एरिया. मग रुरल एरियामध्ये काय होतं आहे, एम्प्लॉयमेंट जे असतील यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी काय असते, कमी असते. ओके, कारण रुरल एरियामध्ये काय होतं आहे, जे पीपल्स असतील ते काय नसतात, हाय डेव्हलप नसतात, ते वेल क्वालिफाय नसतात, त्यामुळे त्यांना अर्बनायझेशन त्या इंडस्ट्रीमध्ये काय नाही, त्यांना क्वालिफिकेशन नसल्यामुळे त्यांना तिथं काय नाही काम करण्यासाठी संधी नसते. ओके, लॅक ऑफ मटेरियलिस्टिक फॅसिलिटीज इन रुरल एरिया. मग अर्बनायझेशनमुळे त्या फॅसिलिटीज जे असतील त्या फॅसिलिटीज काय होत नाहीत, त्यांना मिळत नाहीत. ड्यू टू अबोलिशन ऑफ द सिस्टीम लँड ओनरशिप पीपल आर मायग्रेटिंग टू अर्बन एरियाज. मग तिथले जे एरिया पीपल्स असतील ते काय करतात, अर्बन एरियामध्ये काय करतात, मायग्रेशन करतात. कशासाठी, कारण त्यांना वाटतं तिथे डेव्हलपमेंट झालेली असेल तर आपली पण डेव्हलपमेंट होईल, पण त्याच्यामुळे काय होते, अर्बनायझेशनचा त्या एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होतोय. देन प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन. मग अर्बनायझेशनमुळे काय काय प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स तिथं क्रिएट होतो, सोशल प्रॉब्लेम्स तिथं क्रिएट होतो. अशा प्रकारे अर्बनायझेशनमुळे ते प्रॉब्लेम्स तिथं क्रिएट होतात. देन नेक्स्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे त्याच्यामध्ये डर्ट रबिश, त्याच्यामध्ये पेपर, कार्ड, बोर्ड, टेक्स्टाईल, वूड आयटम्स, रबर, प्लास्टिक कंटेनर्स हे जे आहे सॉलिड वेस्ट याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून काय होत नाही, एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी याचं प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. त्यानंतर गार्बेज, फूड वेस्ट, vegetable and fruit peels, leftovers, meat bones, spoiled food items, excretion of animals, etc. This is a garbage of food waste. ह्या फूड वेस्टचा सुद्धा काय केला पाहिजे, व्यवस्थित याचं विल्हेवाट लावली पाहिजे, त्याचं डिसमिस जे आहे किंवा त्याचं मॅनेजमेंट ते व्यवस्थित केलं पाहिजे. त्यानंतर स्क्रॅप्स, ब्रोकन प्लास्टिक बकेट्स, रस्टेड ब्रोकन आयर्न टाईन्स, रस्टेड अँड टर्माइट्स, स्पॉइल्ड बुक्स, आयर्न पिन्स एक्सेट्रा. ॲग्रिकल्चरल वेस्ट जे आहे, ज्यूट, कॉटन, रबर, टी, कॉफी, कोकोनट, शुगरकेन वेस्ट, कॅटल शेड वेस्ट एक्सेट्रा. हे जे वेस्ट आहे ॲग्रिकल्चर याचंसुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. त्यानंतर इंडस्ट्रियल वेस्ट, फ्लाय ॲश, सिवेज, केमिकल्स, स्लजेस, पेंट्स, टॉक्झिक मटेरियल, मेटल्स एक्सेट्रा. हे इंडस्ट्रियल वेस्ट आहेत, यांचं काय करायचं, व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे. हॅजार्ड्स ऑफ वेस्टेज, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज, टॉक्झिक केमिकल्स, फ्लेमेबल वेस्ट, त्यानंतर एक्सप्लॉइजिव्ह, बायोलॉजिकल वेस्टेज एक्सेट्रा. याचंसुद्धा काय करायचं, व्यवस्थित मॅनेजमेंट करायचे. पॅथॉलॉजिकल वेस्ट, क्रॅसेस, कार्कॅस ऑफ ॲनिमल्स, स्लॉटर्स, हाऊस वेस्ट एक्सेट्रा. कन्स्ट्रक्शन वेस्ट, स्टोन ब्रिक्स, कॉन्क्रीट, डस्ट, प्लास्टर्स एक्सेट्रा. याचं मॅनेजमेंट आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून काय होणार नाही, पोल्युशन्स होण्यासाठी कंट्रोल होऊ शकतो. देन all solid waste should be disposed of in such manner that should not create any adverse effect environment. याचं जर आपण व्यवस्थित काय केलं, मॅनेजमेंट केलं, ऑर्गनायझेशन केलं किंवा वेस्ट मॅनेजमेंट केलं तर काय होत नाही, आपल्याला त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. देन इफ वेस्ट रिमेन अनडिस्पोज इट मे क्रिएट वॉटर पोल्युशन अँड लँड अँड एअर पोल्युशन. याच्या थ्रू काय होत नाही, वॉटर पोल्युशन होत नाही, एअर पोल्युशनला कंट्रोल होईल, लँड पोल्युशनला कंट्रोल होईल.
देन इफेक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. मग इंडस्ट्रियलायझेशनचा काय इफेक्ट आहे, अर्बनायझेशनचा काय इफेक्ट आहे. द डर्टी वॉटर डिस्पोज बाय इंडस्ट्रीज कंटेनिंग व्हेरियस टाइप्स केमिकल मटेरियल्स अँड हेवी मेटल्स गेट्स मिक्स विथ वॉटर सोर्स ऑफ मेक्स इट युजलेस. मग इंडस्ट्री थ्रू जे रॉ मटेरियल असेल, केमिकल्स जे असतील, जे हेवी मेटल्स असतील, हे काय केले जातं, वॉटरमध्ये मिक्स केले जातात. मग ते वॉटरमध्ये मिक्स न करता किंवा रिव्हरमध्ये यूज सोडून न देता त्याचं काय करायचं, व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे. त्यानंतर द चिमनी फॅक्टरीज अँड इमिटिंग गॅसेस पोल्युटंट अँड क्रिएट एअर पोल्युशन. मग त्याचे काही फॅक्टरीज असतील, ते फॅक्टरीज थ्रू काय होतं आहे, गॅसेस जे असतील ते गॅसेस पोल्युटंट म्हणून काय करतात, एअर पोल्युशनमध्ये त्यांचं वर्कआउट करतात. मग ते एअर पोल्युटंट काय करायचे आहेत, आपल्या एअरमध्ये रिलीज आउट न करता त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून द्यायचं, जेणेकरून काय होणार नाही, एअर पोल्युशन तिथं आपल्याला कंट्रोल करता येईल. देन रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन्स क्रिएट अँड ॲडव्हर्स इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ. मग रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे असतील यांचं काय करायचं, व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे. त्यांचं वेस्टेज जे आहे ते वेस्टेजचं व्यवस्थित विल्हेवाट लावायची, जेणेकरून ह्युमन हेल्थवरती काय होणार नाही, याचा इफेक्ट होणार नाही. देन सम इम्पॉर्टंट केस स्टडीज. मग याच्या काही केस स्टडीज आहेत या पोल्युशन्सवरती. त्या पोल्युशन्ससाठी काही केस स्टडीज केलेल्या आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कुचभुज अर्थक्वेक. मग अर्थक्वेक हे कंट्रोल करण्यासाठी सुद्धा त्याचा कंट्रोल करता येईल, आपल्याला यूज करता येईल. देन ॲटॉमिक एक्सप्लोजन इन जपान ड्युरिंग सेकंड वर्ल्ड वॉर. ओके, मग जपानमध्ये काय होतं आहे, वेळोवेळी किंवा अनेक वेळा काय झालेलं आहे, अर्थक्वेक झालेलं आहे. ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा काय, हे पोल्युशन जर आपण कंट्रोल केले तर ते सुद्धा काय होऊ शकतात, कंट्रोल होऊ शकतात. द भोपाल गॅस ट्रॅजेडी. मग भोपाळमध्ये गॅस ट्रॅजेडी झाली होती, ते सुद्धा पोल्युशनमुळे झालं होतं. मग ते पोल्युशन अवॉइड केल्यानंतर ते काय होतं, पूर्णपणे क्लिअर होतं. काश्मीर फ्लड इन 2014. उत्तराखंड फ्लॅश फ्लड 2013. गुजरात अर्थक्वेक 2001. ओके, ह्याच काय त्याच्या केस स्टडीज आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचं प्रिकॉशन्स करता येईल आणि त्याचं प्रिव्हेन्शन्स आपल्याला घेता येईल, जेणेकरून आपण काय करू शकतो, पोल्युशन्स जे आहेत ते कंट्रोल करू शकतो. ओके, चॅप्टर नंबर 5 एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज फिनिश. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन बघितलं, त्याच्यामध्ये काय त्याचे टाईप्स आहेत, त्याची डेफिनेशन आहे आणि प्रत्येक पोल्युशनचा आपण कॉजेस, इफेक्ट आणि त्याचे अवॉइड कसं करायचं आहे, प्रिकॉशन्स काय काय घेऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही केस स्टडीज आहेत, त्यासुद्धा आपण बघितलेल्या आहेत. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीज पेपर इज फिनिश. 5 number unit environmental pollution, this unit is a finish. Okay, thank you.